समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूर शहरातील कळमना पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी 23 एप्रिल 2024 रोजी निळ्या रंगाच्या फियाट गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याच्या गुप्त बातमीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून कारवाई करत बंटी राजेश साहू या आरोपीला अटक केली आहे। कळमना पोलीस स्टेशनचे PSI व रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून आरोपीकडून 2,04,000 मुद्देमालासह 7 किलोचा तंबाखू साठा जप्त करण्यात आलाय। कळमना पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। हद्दीमध्ये 23 तारखेला आम्हाला काही गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती की एक निळ्या रंगाच्या फियाट गाडीमध्ये जे प्रतिबंधित तंबाखू आहे तो वाहून नेला जात आहे। त्यानुसार आमच्या पोलीस स्टेशनचे PSI कुडसंगे साहेब आणि जे रात्रपाळीचे कर्मचारी होते त्यांनी तिथे रेड केली आणि त्यामध्ये त्यांना जवळपास 7 किलोचा तंबाखूचा साठा मिळाला। त्याचप्रमाणे ती जी पूर्ण किंमत आहे पूर्ण सामानाची तिथले जे आम्ही जप्त केलं ते जवळपास 2,04,000 आहे। आणि त्यानुसार आम्ही तिथे IPC 188, 272, 273, 328 रीड अलॉंग विथ 59 अन्य आणि सुरक्षा मानके अधिनियम ह्याद्वारे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। त्यातला जो आरोपी आहे बंटी राजेश साहू ह्याला अरेस्ट केलेला आहे आणि त्याला जवळपास 25 तारखेपर्यंत PCR मिळालेला आहे। पुढील तपास हा सुरू आहे, तो सध्या PCR मध्ये आहे आणि त्याचा आम्ही लवकरच उलगडा करू लवकरात लवकर। समाचार अब तक साठी रिंकू पानतावणे, नागपूर।